आणि यानंतरची एक महत्त्वाची बातमी बीडमधली आहे। बीडमधील बापू आंधळे हत्या प्रकरणी आता आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीनं एक गंभीर आरोप केलाय। कारागृहात वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला मारहाण झाली असा दावा महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते हिनं केलेला आहे। मीरा गित्तेची पोलीस अधीक्षकांना कारागृहातल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी देखील करण्यात आल्याची आता माहिती मिळतेय। हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गित्ते, रघु फड, सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोग सुद्धा तिथं झालेला आहे। आणि त्या कुणाच्या होत्या? मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना। हे मधात तर काही हत्यार घेऊन गेलेले नाही आहेत हे। मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं। 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची सीसीटीव्ही फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत? का विलंब लागतो? का वेळ लागतो? मग मिळायला पाहिजे ना मला सीसीटीव्ही फुटेज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।